नमस्कार मित्रांनो, UDAS प्लस SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये SDMS पोर्टलवर म्हणजे UDAS प्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला सुरुवातीपासून काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे याची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत। तर सुरुवातीला आपण प्रमोशन करून घेतलेले आहे, त्यानंतर आपल्याला न्यू एंट्री सुद्धा आपण करून घेतलेली आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांचा जो डाटा आहे तो आपल्याला अपडेट करावा लागतो, तो कशा पद्धतीने आपल्या मोबाईलद्वारे करायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितलेला आहे। तर मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आपला जो डाटा असणार आहे तो सर्टिफाय करायचा आहे आणि सर्टिफाय केल्यानंतर आपल्याला पुन्हा काही कामे करायची आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। UDAS प्लस SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला डाटा सर्टिफाय कसा करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे। तत्पूर्वी आपल्याला कोणकोणती कामे आपली झालेली आहे त्या पोर्टलवर हे चेक करायचं आहे आणि सोबतच त्या पोर्टलवर जो डाटा सर्टिफाय करायचा आहे त्याबद्दल काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत, त्या सूचना सुद्धा वाचून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये SDMS पोर्टल 2025-26 ला आपला डाटा कशा पद्धतीने आपण सर्टिफाय करायचा, अगदी 2 मिनिटांमध्ये तो सर्टिफाय करता येणार आहे मोबाईलवरून। तर तो कसा करायचा आणि त्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, UDAS प्लस SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। हाऊ टू डाटा सर्टिफाय, मोबाईलवरून डाटा सर्टिफाय कसा करायचा अगदी 2 मिनिटांमध्ये याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, UDAS प्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर म्हणजे SDMS पोर्टलवर मी इथे लॉग इन करून घेतलेला आहे। या अगोदर सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ बघितलेले, लॉग इन कसं करायचं आपल्याला माहिती आहे। तर बघा, या टॅबवर सरळ मी जाणार आहे 2025-26च्या या टॅबवर गेल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। याला हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे स्कूल इन्फॉर्मेशनचं, याला आपण क्लोज करून घेणार आहोत। क्लोज केल्यानंतर आपल्यासमोर मित्रांनो हा डाटा आपल्याला दिसत आहे आणि इथे आपण आपले प्रमोशन वगैरे करून घेतलेले आहे, न्यू एंट्री करून घेतलेली आहे, विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करून घेतलेली आहे, सर्व माहिती बहुतेक आपली झालेली आहे। तर बघा, एकदा परत मी आपल्याला इथे दाखवणार आहे। तर जसं आता व्ह्यू जर केलं तर इथे संपूर्ण जी विद्यार्थ्यांची माहिती आहे ते बघा आपण अपडेट करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला अपडेट करायची आहे, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डॅशबोर्डवर आपल्याला एक लाल बटन दिसत आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे डाटा नॉट सर्टिफाईड जे आहे। तर हा डाटा आपल्याला सर्टिफाय करायचा आहे। तर डाटा सर्टिफाय करण्यापूर्वी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीने तो डाटा सर्टिफाय करायचा आहे, कोणकोणती कामे आपली झालेली पाहिजे आणि हा डाटा मित्रांनो आपल्याला लवकर सर्टिफाय करून घ्यायचा आहे, तशा सूचना सुद्धा आलेल्या आहे। सर्व कामे आपल्याला करून घ्यायची आहे UDAS प्लसच्या पोर्टलवर। तर बघा, हा डाटा सर्टिफाय करण्यापूर्वी आपल्याला काही जे कामे आहे जर आपली राहिलेली असेल तर ते पूर्ण करायचे आहे आणि काही सूचना सुद्धा दिलेल्या आहे डाटा सर्टिफाय करण्यासाठी, तर त्यासुद्धा आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे। तर बघा, आपल्याला आता हा जो आपला डाटा असणार आहे तो सर्टिफाय करायचा, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ज्या टॅब आहे इकडे यामध्ये आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन म्हणून एक टॅब दिलेली आहे, इथे या टॅबवर जायचं आहे। इकडच्या टॅबमध्ये ते दिसणार आहे आपल्याला स्कूल सर्टिफिकेशन आणि हे न्यू इथे फ्लॅश होत आहे। तर बघा, या टॅबवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपला जो डाटा असणार आहे मित्रांनो तो सर्टिफाय इथून होणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो बघा, आपल्याला वर आता इथे दिसणार आहे नॉट सर्टिफाय म्हणून, म्हणजे कारण अजूनपर्यंत आपण सर्टिफाय केलेला नाही आहे। तर त्यासाठी बघा, आता जसं माझ्याकडे 5 विद्यार्थी आहे तर इथे सर्व डाटा आपल्याला तो दिसणार आहे। इथे टोटल स्टुडंट 5 दिसत आहे आणि कंप्लीटेड सुद्धा 5 दिसत आहे, म्हणजे सर्व विद्यार्थी जे आहे ते आपल्याला अगोदर अपडेट झाले पाहिजे। आपले सर्व विद्यार्थी आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहेत, त्यानंतरच आपल्याला तो डाटा जो आहे तो सर्टिफाय करायचा आहे। तर हा डाटा सर्टिफाय करण्यासंदर्भात मित्रांनो इथे एक PDF दिलेली आहे। इथे बघा, इन्स्ट्रक्शन फॉर सर्टिफाईंग डाटा, यावर आपण जर क्लिक केलं तर एक PDF आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे आणि ती PDF आपल्याला पूर्ण वाचून घ्यायची आहे। काही सूचना त्यामध्ये दिलेल्या आहे। तर बघा, यावर मी क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर आता मी ऑलरेडी हे डाउनलोड केलेली होती, त्यामुळे असं आलेलं आहे आपल्या मोबाईलमध्ये लगेचच ते डाउनलोड होणार आहे। तर बघा, माझ्याकडे ती PDF आहे, मी दाखवतो आपल्याला कशा पद्धतीची असणार आहे।
तर इन्स्ट्रक्शन असणार आहे डाटा सर्टिफाय करण्यासंदर्भात. तर बघा, इंस्ट्रक्शन फॉर सर्टिफाईंग स्टुडंट डाटा UDAS प्लस SDMS पोर्टल. तर इथे मित्रांनो आपल्याला जो डाटा सर्टिफाय करायचा आहे त्याबद्दल पूर्ण सूचना दिलेल्या आहे. काय काय आपलं फायनलाइज झालेलं पाहिजे, कोणकोणती माहिती आपली भरली गेलेली पाहिजे, संपूर्ण इथे 4 पेजची हे PDF असणार आहे. आपण वाचून घ्या, हे खूप महत्त्वाचं आणि आवश्यक असणार आहे. आपण परत त्या पेजवर आलेलो आहो. आता इथे बघा, इथे जर आपण काही माहिती बघितली, मी इथे मराठीमध्ये करून घेतो जेणेकरून आपल्याला लवकर लक्षात येईल. तर बघा, इथे मराठीचा ऑप्शन नसणार आहे, इथून आपल्याला भाषा बदलवता येणार आहे. इंग्लिश आणि हिंदीचा ऑप्शन आहे. कारण मित्रांनो हे जे आहे हे पूर्ण केंद्र स्तरावरचं पोर्टल आहे. UDAS प्लस पूर्ण देशाच्या शाळेमध्ये हे चालते. तर त्यामुळे इथे फक्त 2च भाषा घेतात. तर बघा, इथे मी हिंदी करून घेतो. हिंदी केल्यानंतर आता हे सर्व जी माहिती आहे हिंदीमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर बघा, इथे डेटा प्रमाणित नाही है असं तिथे लिहून आहे. आणि इथे बघा, ध्यान दे, काही सूचना इथे महत्त्वाच्या दिलेल्या आहे. तर प्रमाणन प्रक्रिया तभी शुरू की जा सकती है जब सभी छात्रों की स्थिति पूर्ण रूप में चिन्हित हो. म्हणजे सर्व विद्यार्थी जे आहे ते मित्रांनो ते अपडेट वगैरे त्यांची माहिती झालेली पाहिजे. प्रमाणीकरण के बाद स्कूल किसी भी छात्र की जानकारी अपडेट कर सकता है. आपण ही सर्व माहिती सर्टिफाय सुद्धा केली तरी सुद्धा आपल्याला हे नंतर जर काही आपल्याला माहिती बदलवायची असेल किंवा काही करायचं असेल तर ते करता येणार आहे. प्रमाणन के बाद यदि स्कूल निम्नलिखित कार्य करता है तो स्कूल स्वतः ही अप्रमाणित हो जाएगा. जर आपण हे जी माहिती आहे सर्टिफाय केली आणि त्यानंतर जर खालची जे काही माहिती इथे दिलेली आहे ते जर आपण केलं तर आपोआपच ते अप्रमाणित होणार आहे. नंतर पुन्हा आपल्याला ते प्रमाणित करावं लागणार आहे. तर ती कोणती असणार आहे बघा, स्कूल स्तर से नए छात्र जोडे. जर आपण नवीन एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन नंतर केलं तरी आपल्याला ते आपापच ते अप्रमाणित होणार आहे. ब्लॉक स्तर से नए छात्र जोड़े, नया छात्र आयात करे. जर इम्पोर्ट वगैरह केलेलं असेल, कक्षा परिवर्तन, स्कूल एवं प्रशासन स्तर से छात्र को निष्क्रिय करने पर, स्कूल एवं प्रशासन स्तर से छात्र को ड्रॉप बॉक्स में भेजने पर, प्रगति मॉड्यूल के डेटा में संशोधन. तर अशा पद्धतीचे हे जे काही कामं आहे इथे, हे जर आपण सर्टिफाय डाटा केल्यानंतर जर केले तर आपला जो डाटा आहे आपापच तो अप्रमाणित होणार आहे. तर परत आपल्याला तो सर्टिफाय करावा लागणार आहे. तर समजा आता आपण संपूर्ण काम करण्यासाठी मित्रांनो बघा, इथे नामांकन सारांश म्हणून आहे. आता मी परत इथे आता इथे एनरोलमेंट समरी म्हणून आलेला आहे. तर याला सुरुवातीला आपण डाउनलोड करून घेणार आहोत. डाउनलोड केल्यानंतर बघा, हे एनरोलमेंट समरी जे आहे हे अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये दिसणार आहे. 2 पेजची असणार आहे फक्त. एनरोलमेंट बाबत हे असणार आहे, किती विद्यार्थी आहे, काय आहे, अशा पद्धतीचं. तर हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला हा जो डाटा आहे सर्टिफाय करता येणार आहे. तर त्यासाठी बघा, एक इथे खाली सूचना आहे, याला आपल्याला हा चेकबॉक्स जो आहे हे अटी आणि शर्ती असणार आहे. तर याला टिक करायचं आहे. टिक केल्याबरोबर आपला सबमिटचा जो बटन असणार आहे मित्रांनो ते अनेबल झालेला आहे, निळ्या रंगात आलेला आहे. त्याच्यावर फक्त क्लिक करायचं आहे. मित्रांनो बघा, हे सर्व केल्यानंतर आपल्याला या सबमिटच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपला डाटा सर्टिफाय होणार आहे. तिथे एक कन्फर्मेशन आपल्याला येणार आहे. तर मी सध्या हा डाटा सर्टिफाय करणार नाही, कारण माझं एक काम इथे राहिलेलं आहे, माझ्या करता येणार नाही. परंतु आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे याची माहिती आपण पूर्णपणे जाणून घेतली आहे. प्रत्येक स्टेप आपण जाणून घेतली आहे. फक्त हे शेवटची जी स्टेप आहे इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला तो एक मेसेज येणार आहे. आणि एनरोलमेंट समरी आपण अगोदरच डाउनलोड करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काहीच तिथे करायचं नाही. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती UDAS प्लसची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. आपल्याला आपल्या शाळेचा जो डाटा आहे तो सर्टिफाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेतलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हा डाटा सर्टिफाय झाल्यानंतर आपल्याला जे नवीन विद्यार्थी आलेले आहेत त्यांचे अपार ID जनरेट करता येणार आहे. तत्पूर्वी आपल्याला कोणत्याही विद्यार्थ्याचे अपार ID जनरेट करता येणार नाही आहे. तिथे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अगोदर आपली सर्व कामं करून घ्या, त्यानंतर आपला डाटा सर्टिफाय करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला अपार ID वगैरे काढता येणार आहे. तर अपार ID कसे काढायचे याचा सुद्धा व्हिडिओ आपण या सत्राचा बघणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.